सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही मोठेपणा दाखवून तुमच्या हाताखालच्या लोकांच्या चुका तुम्ही आज माफ कराल. नवीन लोकांशी तुमची ओळख झाल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्हाला एकामागून एक दिवसभर चांगल्या बातम्या मिळत राहतील, ज्यामुळे तुमचं मन आज आनंदी राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आज व्यवस्थितपणे पार पाडाल. जर तुम्ही एखाद्या कामामुळे चिंतित असाल तर ती चिंता आज दूर होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या अनुभवाचा फार फायदा होईल. जर तुमचे मित्र तुम्हाला पैशांशी संबंधित कुठलीही योजना सांगत असतील तर त्यामध्ये लगेच पैसे गुंतवू नका. तुमच्या पैशांमध्ये आज चांगली वाढ होईल आणि तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतील. तुम्ही मित्रांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी व्हाल. नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. जर तुम्ही चांगल्या फायद्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला लाभ होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा नाजूक राहू शकतो. जर तुम्हाला आधीपासूनच आरोग्याची कुठलीही समस्या असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करू नका. काही गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. जॉबच्या ठिकाणी तुमच्या कामांमध्ये तुम्ही संयम ठेवा. जर तुम्ही घाईघाईमध्ये कुठलंही काम केलं तर आज तुमच्याकडनं एक चूक होऊ शकते. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला फार दिवसांनी भेटायला येऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या चुकांबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी काहीतरी खास यश घेऊन येणार आहे. भागीदारीमध्ये कुठलंही काम करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु कोणत्याही जोखमीच्या कामामध्ये हात घालणं तुम्ही टाळा. तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही आज जास्त लक्ष द्या. जास्त खाऊ नका, नाहीतर तुमच्या पोटामध्ये दुखून तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल बोलू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी नवीन योजना सुरू करू शकता आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडूनच मदत मिळू शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मेहनतीचा ठरू शकतो. तुम्ही तुमची मेहनत आणि कामाप्रती असलेली निष्ठा दाखवून कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही आश्चर्यचकित कराल. कोणाशीही वाद घालणं तुम्ही टाळा. तुमच्या कला आणि कौशल्यामुळे तुम्ही आज चांगली जागा निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून आज सावध राहावं लागेल. आज तुम्ही तुमच्या आवडीच्या काही वस्तू खरेदी करू शकता, ज्या पाहून तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. काही महत्त्वाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. जर तुम्ही मोठ्यांचे सल्ले ऐकलेत तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करून लोकांना अगदी आश्चर्यचकित कराल. जर तुम्ही विदेशातून आयात निर्यात करण्याचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणं मात्र तुम्ही टाळा. आज तुम्ही क्रिएटिव्ह कामांमध्ये रस घ्याल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अगदी ऊर्जावान राहील.
तुमच्यामध्ये भरपूर ऊर्जा असल्यानं तुम्ही तुमची कामं करण्यासाठी अगदी उत्सुक राहाल. परंतु तुम्हाला तुमची आधीची रखडलेली कामं पूर्ण करावी लागतील. कुटुंबातील कुठल्याही सदस्याशी तुम्ही हट्ट करू नका. तुमची नवीन जमीन, वाहन किंवा घर घेण्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याकडे तुम्ही आज लक्ष द्या. जर त्यांना काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्यामध्ये निष्काळजीपणा अजिबात करू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या धैर्यामध्ये वाढ घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडनं भरपूर साथ मिळेल. जर तुम्ही कोणाला काही मदत करण्यासाठी पुढे आलात तर लोक त्याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज मोठ्या फायद्याच्या नादामध्ये छोट्या फायद्याच्या संधी तुम्ही गमावू नका, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुमची एखादी मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक यात्रेवर जाऊ शकता. तुम्हाला आज एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या समाजामध्ये मान सन्मान वाढवणारा ठरेल. तुम्ही तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा, ज्यामुळे तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. तुमच्या पैशांमध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही आज लोकांना दिलेली वचनं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं एक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमची प्रतिष्ठा आज सर्वत्र पसरेल आणि तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची एक संधी मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस हा अगदी आनंदी राहील. तुम्ही तुमच्या काही ध्येयांबद्दल ढिलाई करू नका, नाहीतर ती वेळेवरती पूर्ण होणार नाहीत. जर तुम्ही तुमचे पैसे सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात गुंतवले असतील तर भविष्यात त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठलंही काम हे जबाबदारीने करा. आरोग्याच्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, नाहीतर त्या मोठ्या आजारामध्ये बदलू शकतात. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. कायदेशीर बाबींमध्ये आज तुम्हाला यश मिळाल्यानं मन तुमचं प्रसन्न राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या निवृत्तीमुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल, नाहीतर तुम्हाला शारीरिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेतला तर तो तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. विद्यार्थी अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल मित्रांशी बोलू शकतात. जे लोक विदेशातून आयात निर्यात व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा सगळ्या लोकांपेक्षा चांगला राहील. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये थांबलेले सौदे फायनल झाल्यामुळे चांगला नफा होईल. मुलांच्या करिअरवरती ते आज पूर्णपणे लक्ष देऊ शकतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची तुम्हाला पूर्णपणे साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही कोणतंही काम वेळेवरती सहज पूर्ण करू शकाल. पैशांच्या बाबतीमध्ये कोणालाही लगेच तुम्ही विश्वास ठेवू नका, नाहीतर तो तुमचा विश्वास तोडू शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.